तर राम राम भावांनो, काय म्हणतात, तर एवढ्या तपणीमध्ये आपल्याला म्हशी चारावं लागतात. कसं आहे ना, आपली परिस्थिती तशी आहे, तर आपल्याला काम बी तेवढ्या या उन्हामध्ये करावं लागते. कसं आहे, सगळ्यांची वेगवेगळी परिस्थिती, सगळ्यांचं वेगवेगळं काम असते. कारण की एवढ्या उन्हामध्ये सगळंच थांबणं नाही शकत. एक शेतकऱ्याच्या मुलाला समजते की एवढी ऊन कशी होते, आणि एवढ्या उन्हात थांबणे म्हणजे किती अवघड गोष्ट आहे, ते एक शेतकऱ्याच्या मुलाला कळते. आता दिवसाचे 12 वाजलेले आहेत, ऊन पावू शकता, पुष्कळ ऊन आहेत, पण त्या स्वतः म्हशी पण माझ्या उन्हामध्ये उभ्या आहेत, आणि मी पण स्वतः म्हशी चारून राहिलो. तर आपला या भाऊ पण आहे स्वतः उन्हामध्ये, ते आपली शेरी आणून. कारण की आमच्याकडे ना भावानं कसं आहे ना, आपल्याला लहानपणापासून कामाला लागून जातून. कारण की आपल्याला कळते की आपले मायबापसुद्धा आपल्यासाठी कमवतात, आणि आपल्यालासुद्धा मग त्या कामात उतरावं लागते. कसं आहे ना, आपल्याला ना कसं आहे ना, लहानपणापासून सगळं काही म्हणजे नाही का प्रोव्हाइड नाही होत, सगळं लहानपणापासून मिळत नाही. तर कसं आहे, जो काम आपल्याला नाही का लहानपणापासून आपल्याला शिकवल्यात जाते, तो म्हणजे तसा आपण करतो, जशी आपल्याला वळण तसाच. तर सांगायचे थोडक्यात तात्पर्य असा झाला की ह्या भावालासुद्धा नाही का लहानपणापासून आता कामाला, कारण की आपण शेतकऱ्याचे मुलं लहानपणापासूनच कामाला शिकतो भावानं. तर असाच काम आहे भाऊ माझ्यासुद्धा. स्वतः माझ्यासोबत एवढ्या तपणीमध्ये माझ्या म्हशी आहे, त्या भाऊची शेरी आहे, माझ्या काकाभाऊ आहे, तर याची शेरीसुद्धा तो चारून राहिला. कारण की कसं आहे ना, आपल्याला हे काम करावंच लागतं. कसं आहे ना, आमच्या शेतकऱ्याचा एक जोडधंदा भावानं, तो काही कशी नोकरी वगैरे असते, तसं आपली नोकरी वगैरे नाही, आपला एक थोडासा छोटा मोठा कसाच म्हणा आपला व्यवसाय आहे भावांनो, म्हणजे एक छोटासा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे. तर इतका मोटिवेशन होता भावांनो आपला, म्हणजे सांगायचं तत्पर इतकं झालं की एवढी ऊन आहे, आम्हाला उन्हाशी मतलब नाही, आपल्याला स्वतःच्या कामाशी मतलब आहे. तर तसंच काम आहे भावांनो. कसं आहे ना, लोकायला एवढ्या उन्हामध्ये एसी कूलरची गरजची हवाच असते, आपल्याला मस्त ताजी थंडी हवा मिळून राहिली नेचर करून, झाडाय करून. कसं आहे ना, सगळ्यांची मदत करते वरतवाला, तर तशीच आपली मदत होऊन राहिली, मस्त थंडी हवा मिळत आहे. तर आपल्याला तेवढी ऊन म्हणजे नाही का लागत नाही. पण कसं आहे ना, उन्हात राहणं हे अवघड गोष्ट आहे, पण ते आपण शेतकरी बरोबर आपल्याला माहीत असते. तर राम राम भावांनो. तर आपला हा मोटिवेशनल व्हिडिओ आवडला राहिला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.